तर हे आहे आपलं होमस्टे. आपण जिथे राहिलो होतो. आता इथून निघायची वेळ झालेली आहे. हे आपलं रूम होतं. तर हे आदर्श निवास आहे. इथे आपला कालचा स्टे होता. होमस्टे आहे. एकदम सुंदर आहे जागा. शांतता बघा किती आहे. आजूबाजूचा असा परिसर आहे. हे आणि हे एकमेव असं होमस्टे आहे जिथे 24 तास गरम पाण्याची सोय आहे. तर आपली गाडी रेडी झालेली आहे. मी सुद्धा रेडी झालेलो आहे. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. आपल्या होमस्टेमधून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि आज मालवणमध्ये आलेलो आहोत आणि अंगणेवाडीला गेलो नाही तर मग मालवणात येऊन फायदा काय. तर आपल्या सकाळची सुरुवात आपण गणपतीपुळेमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घेतलेलं होतं. त्याचप्रमाणे आजची आपली जी सुरुवात आहे ना ती आपण भराडी देवीच्या दर्शनाने करू आणि मग आपला पुढचा गोव्याचा प्रवास करणार आहोत आपण. तर मालवणातून आपण पुढे देवबाग, तारकर्ली, परुळे, चिपी, म्हापण, वेंगुर्ला, शिरोडा, पेरनेम आणि मग पुढे वाघाटोर. तर असा आपला प्रवास असणार आहे. ठीक आहे. तर आता आधी पहिला आपण भराडी देवीच्या दर्शनाला जाऊ. सकाळ सकाळी मालवणाचं दर्शन घ्या. किती शांत आणि स्लो लाईफ आहे इकडचं. दुकानं अजूनही उघडलेली नाही आहेत आणि वाजले आहेत सकाळचे 8:30. 2-4 हॉटेल्स फक्त उघडी आहेत. इकडे समोर ते बघा सुंदर आहे होमस्टे, केसरी होमस्टे. हा आहे मालवणचा एसटी डेपो. तर गुगल आंटीने आपल्याला मालवणच्या डेपो मध्ये घेऊन गेली होती. ऍक्च्युली डेपोच्या बाजूला आणखी एक लेन जाते त्याच्यामुळे ते कन्फ्युजन आहे. अपडेट करायला हवं. आपल्याला लेफ्टला जायचं आहे. हा आहे मालवण अचरा रोड आणि पुढे काही अंतरावरती राईट टर्न घ्यायचा आपल्याला. गाडीवरचा पूल येतो तसा. काय रे बाबा, काय चाललंय तुमचं? मीटिंग आहे जोरदार. इलेक्शन नंतरची मीटिंग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोर्ड आहे. तिकडे पण ब्रिज आहे. हा पण एक ब्रिज आहे. अंगणेवाडी 10 किलोमीटर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे बघा. इथे झाडी आहे त्यामुळे तुम्हाला जास्त दिसत नाहीये. मालवण डेपोची एसटी काय सुंदर दिसते बघा. अशा रस्त्याला एसटी सुंदर दिसते. हे गाव आहे कोळम. साइन बोर्ड आलेला आहे अंगणेवाडी.
3 कांदळगाव 5 किलोमीटर डावीकडे. ओके, हा रस्ता जातो कांदळगावकडे. कणकवली इकडून 29 किलोमीटर आहे. मागे तिकडे एक सरळ रस्ता गेला आणि एक लेफ्टला आला इकडे अंगणेवाडीला. अंगणेवाडी गावात आपण पोहोचलेलो आहोत. आजूबाजूला सुंदर बंगलो आहेत. इकडे 2-3 जुनी घर आहेत मस्त. आणि हे समोर ऍक्च्युअल गाव म्हणजे जुनी घर आहेत. जुनी कौलारू घर सुंदरच दिसतात. अंगणे कुटुंबियांच्या संयोजनाने भराडी देवीकडे जाणारा मंदिराकडे जाणारा मार्ग. मंदिराचा कळस तर दिसलाय. हे बघा, पार्किंग कुठे करायची. भराडी देवी मंदिर. हॉटेल तर चालू आहेत. बाकी ओटी वगैरेचं सामान वगैरे जे असतं ते त्याची दुकानं बंद आहेत. दादांनी आत्ताच दुकान ओपन केलंय. भव्य दिव्य असं मंदिर आहे. चला लगेच आपण दर्शन घेऊ. एकच मिनिट. मंदिरात जायला 2-3 एंट्रन्स आहेत. एक त्या बाजूला आहे, आता आपण आलो तो एक आहे, आणि समोर दिसतोय तो. जवळजवळ 4-5 गेट्स आहेत. इथे सुद्धा आहे एक छोटासा गेट, आणि त्या बाजूला आणखी एक गेट. अंगणे कुटुंबीय यांचं खाजगी देवालय. तर हे आहे अंगणेवाडीचं आई भराडी देवीचं मंदिर. आतमध्ये स्ट्रिक्टली फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरूनच थोडासा व्हिडिओ काढतोय. आणि हे अंगणे कुटुंबियांचं खाजगी मंदिर आहे. याबद्दलची थोडीशी माहिती मी आपले इथे जे दुकानदार आहेत, इकडचे स्थानिक अंगणे आहेत, त्यांना थोडीशी मी माहिती विचारली. मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतोच ती. आई भराडी देवीचं दर्शन झालेलं आहे, आणि आता आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे. खूप बरं वाटलं. बऱ्याच वर्षापासून इच्छा होती, कारण खूप ऐकून होतो आई भराडी देवी अंगणेवाडीची जत्रा. तर तिकडे जे दुकानात होते ना, ते पण अंगणेच होते. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना रेकॉर्ड नाही केलं, तर त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की अंगणेवाडी हे जे मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराळ भाग होता, आणि एक गाय जी होती ना ती तिकडे नेहमी पाना सोडायची. तर गावकऱ्यांच्या लक्षात आलं की ही गाय येऊन इथे पाना सोडते. तर मग त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम केलं आणि आई भराडी देवी प्रकट झाली. म्हणजे ते स्वयंभू शिळा आहे तिकडे आतमध्ये मंदिरामध्ये,
आणि मंदिरामध्ये ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की व्हिडिओग्राफी किंवा फोटो शूटिंग बिलकुल प्रोहिबिटेड आहे. त्यामुळे त्यांच्या नियमाचा मान ठेवून मी तिकडे आतमध्ये काहीच रेकॉर्ड केलं नाही. मंदिरामध्ये आता फक्त स्थानिक जे आहेत किंवा एखाद दुसरं कोणतरी दर्शनासाठी येतात. त्यामुळे दर्शन अगदी व्यवस्थित रित्या झालेलं आहे आपलं. आणि ते काका म्हणत होते की जत्रेच्या वेळेला 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पार्किंग अलॉट केलेली असते. त्या पार्किंग मध्ये गाडी ठेवायची आणि पुढे 2 किलोमीटर चालत यायचं. आणि जवळजवळ 10 ते 12 रांगा असतात दर्शनासाठी. आणि 1.5 ते 2 तास 3 तास काही वेळ लागू शकतो. म्हणजे कमीत कमी 3 तास धरून चला. आणि एक त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली. म्हणजे कोकणामध्ये बहुतेक सगळ्या मंदिरामध्ये अशीच प्रथा असते. देवीची जेव्हा जत्रा ठरवली जाते, डेट ठरवली जाते, तेव्हा अगोदर देवीला कौल लावला जातो आणि शिकारी असते. ती शिकार झाल्याच्या नंतर सर्व अंगणे कुटुंबीय एकत्र बसून मग ती तारीख डिक्लेअर करतात. आणि मग त्या तारखेला 1.5 दिवसाची जत्रा असते. ही 1 दिवस पूर्ण असतो आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धा, अशी 1.5 दिवसाची ही जत्रा असते. हा जो रस्ता जातो सरळ तो कणकवलीकडे जातो. आणि इथे हा डिवायडर आहे. इथे हा फाटा आहे. त्या बाजूला जलमंदिर होतं. मालवण इकडून 10 किलोमीटर राहिलेला आहे. इथून लेफ्टला कांदळगाव नावाचं गाव आहे. माझा खास मित्र आहे निलेश राणे, त्याचं गाव आहे. आणि आपल्या युट्यूब वरती रोडविल राणे नावाचं चॅनल आहे. तर ते जे राणे आहेत ते सुद्धा इकडचेच, मूळचे कांदळगावचे. तर आता आपण तिकडे जाऊन जरा भेट देऊया कांदळगावला. आणि तिथून जर नेटवर्क असेल तर मी तो माझा जो मित्र आहे त्याला व्हिडिओ कॉल करेन आणि त्याला सरप्राईज देईन. काय सुपर्ब लँडस्केप आहे बघा. कांदळगावचं हे देवीचं मंदिर आहे आणि पुढे रामेश्वराचं मंदिर आहे.
ते उजव्या बाजूला आपण पाहिलं ते राणेंचं कुलस्वामिनीचं मंदिर. आपल्या YouTube चॅनेलवरती रोडविल राणे असं प्रथमेश राणेंचं चॅनल आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल खूप छान माहिती सांगतात. तुम्हाला जर आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास जाणायचा असेल तर त्यांचं चॅनलला भेट द्या आणि त्यांचे व्हिडिओ बघा. तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला खूप आवडतील. तर आता आपण हे जे मंदिर पाहिलं रामेश्वर मंदिर, आणि त्या रामेश्वर मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर त्याचा रेफरन्स काय? त्याचा रेफरन्स असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधत होते त्यावेळेला अनेक अडचणी येत होत्या आणि काही केल्या किल्ला बांधून होतच नव्हता. मग शेवटी स्वतः दस्तूरखुद्द शिवाजी महाराज या ठिकाणी आले आणि सांगितलं की मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि हे किल्ल्याचं काम लवकरात लवकर होऊ दे. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला हा बांधून पूर्ण केला आणि नंतर तुम्हाला इतिहास माहितीच आहे. शाळेचे विद्यार्थी बसची वाट बघत बसले आहेत. चला, कांदळगावचा आपण निरोप घेतलेला आहे आणि आता इथे पुढे थोडस ओझर नावाची जागा आहे. तर ते ओझर आहे ना, त्या ठिकाणी एक जागा आहे जिथे, आणि त्या ठिकाणी एक गुहा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातून जी गुहा निघते ती थेट तिथे ओझरावरती येते असं म्हटलं जातं. आणि बरेच संशोधन त्याच्यावरती झालेले आहेत. अर्धवट जाऊन सुद्धा आलेले आहे संशोधक. आपल्याला थोडा उशीर झालाय. तर मी जे म्हटलं ओझरावरती जी जागा आहे गुहेची, तर या इथे श्री ब्रह्मानंद स्वामींची खाली समाधी आहे. आणि ती जो भुयारी मार्ग जो आहे तो इथे खाली आहे, भुयारी मार्ग. आणि इथे बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग. तर त्या बाजूने जायला रस्ता आहे. आपण कधीतरी मालवण तालुक्याचा सिरीज करू ना, त्याच्यामध्ये मी नक्की दाखवेन तुम्हाला. नाहीतर सरळ तुम्हाला मी सजेस्ट करेन की प्रथमेश राणेंचं जे रोडविल राणे नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये सविस्तर व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा.